मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं ना, की माझे पप्पा आणि भाऊ कंपनीमध्ये नाश्ता प्रोव्हाईड करतात. तर त्याच पोह्याची पॅकिंगची तयारी सुरू होती आणि सोबत वडापाव पण बनला होता. मग आम्ही तो वडापाव एन्जॉय केला. माझ्या भावाने मस्त चहा ठेवला होता. तो चहा आणि भजी खाल्ली. त्यानंतर आम्ही मस्त सुस्तावलो. प्रिशा तर मस्ती करतच होती कंटिन्यू, कारण तिला दादा भेटला होता ना. आणि आहे ना, माझ्या काकाचा एक मुलगा आहे. तो जाणार होता नाशिकला. तो जाताना मला एकदा भेटून गेला. यानंतर आमची भेट झाली नसती म्हणून तो आला. आता पप्पाच्या घरी टोटल आम्ही किती त्या सगळ्यांची नावं मी स्लेटवर लिहिली, कारण प्रिशा त्या स्लेटवर खेळत होती आणि मला आवडत होतं काहीतरी असं करायला. मस्त नवीन-नवीन शूज घेतले आणि प्रिशा गेली मावशीसोबत खेळायला. तिला वाटत होतं की मी रोडवरच पळू की काय. थोड्या वेळात माझ्या अजून एका काकाचा मुलगा आला, राहुल. त्याने प्रिशाला घेतलं. आधी तर ती रडली, दाढी वगैरे बघून तिला रडायलाच होतं. पण नंतर जेव्हा त्याने फिरवलं ना, तेव्हा त्याच्याकडे ती खूप चांगली राहिली. नंतर मग जेव्हा विशू जेवत होता ना, तेव्हा त्याच्या ताटात डुंकावून-डुंकावून बघत होती. म्हणजे स्वतःची प्लेट नको होती तिला, फक्त विशूचीच प्लेट हवी होती. पप्पांनी एक खराब झालेला चेक तिच्या हातात काय दिला, तिने त्या पेनाने खूप त्याला गिरवायला सुरुवात केली. ही राहुलची बायको होती, माझी वहिनी भारती. आणि आम्ही त्यांच्या इथे गेलो. माझ्या काकूची तब्येत बरी नव्हती, तर काकूला बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. ही माझी काकू आहे आणि हे त्यांचं घर आहे. त्यांनी आत्ताच नुकतंच घर घेतलंय. त्या पूजेसाठी आम्ही जाऊ शकलो नाही. हे माझे काका-काकू आहेत. त्यांच्या घरातल्या देव्हाऱ्याला बघून प्रिशा सारखी त्या देव्हाऱ्यात जाऊन जे, बाप्पा, बाप्पा करत होती. काहीतरी जोक झाला म्हणून आम्ही हसायला लागलो आणि ह्यांची बोटं बघा. राहुल म्हणायला लागला, की माझे आणि जिजूचे एकसारखीच बोटं आहेत. त्यानंतर विशूचा अभ्यास घेत होते मी आणि त्याची कविता वाचत होते. मला माझं लहानपण आठवलं. त्यांच्या कविता वेगळ्या आहेत, पण चांगल्या आहेत. आणि माझ्या पप्पांचा मोबाईल, हॅलो मोटो म्हणणारा. मग प्रिशा खूप थकली होती. इव्हनिंगला ती झोपली आणि रात्री जेवण करण्यासाठी आम्ही तिला जबरदस्ती उठवत होतो. ती काही उठतच नव्हती, कारण दिवसभर खूप मस्ती केली होती तिने. हे काकांच्या मशीन वगैरे आहेत. त्यांच्या पण घरी काम झालेलं आहे. म्हणजे पप्पांचं आणि काकाचं घर बाजूबाजूलाच आहे आणि वरती त्यांनी काम केलं. वरचं काम खूप छान झालेलं आहे. जसं तिकडे झालंय तसंच इकडे पण झालेलं आहे. त्यानंतर मी आणि माझा भाऊ आम्ही स्टिकर्स लावत होतो. घराला सजवण्याचा प्रयत्न करत होतो. भावाने खूप सारे स्टिकर्स मागवले होते. नेक्स्ट डे सत्यनारायणाची पूजा होती, त्यामुळे आदल्या दिवशी हे स्टिकर वगैरे लावून आम्ही घराला कंप्लीट करत होतो. जेवढं होईल तेवढं ट्राय करत होतो. त्यांचे बरेच कामं बाकी आहेत तसे, पण पूजा उरकून घ्यायचं असं त्यांनी ठरवलं. परत दुसऱ्या दिवशी प्रिशाने आपला डान्स दाखवला सगळ्यांना आणि सगळे प्रिशाला बघून एवढे हसत होते, की एवढीशी मुलगी आणि किती ती नाचते, थकतच नाही. आणि विशूसोबत सारखी-सारखी कुत्र्यांना बघण्यासाठी बाहेर जात होती. अजून एक काका-काकू तिथेच राहतात जवळच फ्लॅटमध्ये आणि हे ते आहेत. जे आधीचे काका होते ना, त्यांच्यापेक्षा हे काका मोठे आहेत. त्यांच्या इथे प्रिशाने चहाचा हट्ट केला. आम्ही काही तिला देत नाही चहा वगैरे, पण ती खूप हट्ट करत होती. त्यानंतर दादाला मी जेवण भरवते असं दाखवत होती आणि मग दादाचा अभ्यास पण तीच करत होती. तो जेव्हा पण पुस्तक घेऊन बसतो ना, तेव्हा प्रिशा अशीच त्याची बुक घेऊन बसते. पण आम्ही तिला एक रफ वही दिली, तिला जे करायचं ते करू द्या म्हणून. तरीही ती त्याच्याच पुस्तकात जाऊन डुंकावत होती. आजकालच्या मुलांना पुस्तक वगैरे म्हणलं तर थोडं ऑड वाटत असेल, पण आमच्या टायमाला आम्ही पुस्तक आणि वहीच म्हणायचो. आम्हाला नोटबुक वगैरे काहीच समजायचं नाही. पुस्तक म्हणायचं, वही म्हणायचं, दप्तर म्हणायचं. बस एवढंच माहीत होतं आम्हाला. प्रिशाचे पप्पा झोपले होते आणि प्रिशा त्यांच्या अंगावर तिचा भात वगैरे सांडत होती आणि ती तिथूनच ते खात होती. म्हणजे इतकं कसं तरी. आता ह्याचा आवाज तुम्ही ऐका. हे माझ्या भावाने त्याच्या सायकलसाठी घेतलं होतं. जुनी आठवण म्हणून ह्यात लाईट पण होता आणि आवाज पण येत होता. तोच आवाज मी तुम्हाला ऐकवला. खरंच म्हणजे जुन्या आठवणी आल्या की खरंच चांगलं वाटतं ना. त्यानंतर प्रिशा पप्पांच्या डोक्याला डोकं लावून अशी शांत बसली होती. कधीच ती एवढी शांत बसत नाही. इव्हनिंगला आम्ही ब्रेड पॅटीस एन्जॉय केला आणि ते खात होतो ना, तोपर्यंत प्रिशाने आपलं तोंड सगळं पिठाने भरून घेतलं. सगळ्या अंगाला तिने पीठ लावून घेतलं होतं. नंतर रात्री जेवण वगैरे झाल्यावर माझ्या दीदीने मेहंदीचा कोन भरला. सगळा मेहंदीचा कोन घरीच बनवते आणि तिने तो कोन भरला आणि माझ्या हातावर मेहंदी काढायला लागली. तिची प्रॅक्टिस सुरू होती मेहंदीची आणि तीच मेहंदी ती माझ्या हातावर काढत होती. ही बघा मस्त रंगली दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ. आणि नंतर सकाळी-सकाळी आम्ही दुसऱ्या एका काकांच्या घरी गेलो. हे थोडेसे लांब राहतात. हे काका सर्वात लहान आणि हा त्यांचा मोठा मुलगा. छोटावाला क्रिकेट खेळून आला होता, खूप थकला होता म्हणून झोपला होता. त्यांच्या इथे खूप सारी कुत्र्यांची पिल्लं होती आणि प्रिशा त्यांना बघून इतकी एक्सायटेड झाली. काका त्यांना खायला टाकत होते आणि प्रिशा फक्त त्यांच्याकडे जायचं बघत होती. दिवसेंदिवस प्रिशा इतकी चॅप्टर होत चालली ना, चॅप्टर म्हणजे खूप बदमाश होत चालली आहे ना, की आम्हाला चकमा देऊन तिला त्या कुत्र्यांच्या पिल्लांना पकडायचं होतं. पण आम्ही काही तिला हात वगैरे लावू दिला नाही, कारण ती लगेच हात तोंडात वगैरे घालते. त्याच्यामुळे आम्ही तिला हात लावू दिला नाही. लांबूनच तिला फक्त बघू दिलं आणि त्यांना बघून ती एक्सायटेड होऊन खूप काही-काही बोलत होती. तिचे ते तोतले-तोतले शब्द ऐकून सगळे हसत होते आणि
तिने त्या कुत्र्यांच्या पिल्लांना काही सोडलंच नाही. शेवटी जाईपर्यंत ती त्यांच्यासोबतच बाहेर बसूनच खेळत होती. थोड्या वेळात इतकी थकली होती, की ती पाणीच मागत होती. म्हणजे बोलून-बोलून थकली होती बरं. यावेळेस फिरून-फिरून नाही. एकाच ठिकाणी बसली होती. फक्त कुत्र्यांना भा-भा करून थकली होती. मग पप्पाकडे जाऊन थोडा वेळ पाणी पिलं. त्याच्यानंतर तिने मामाकडे जाऊन थोडा वेळ पाणी पिलं. मामा म्हणजे माझ्या ह्या काकांचा मोठावाला मुलगा. पाणी पिऊन पण ती घरात नाही गेली. ती तिथेच बसली आणि कुत्र्यांना परत भाभाच करत होती. ह्यांच्या इथे ग्रीनरी आहे, खूप छान वातावरण आहे. पूर्ण मुंबईमध्ये खूप गरम होतं, पण इथे जरा थंडावा होता. चला बाकीच्या गप्पा नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सो मच फॉर वॉचिंग.